2 धावा. गोलंदाजी मार्कवर योगेश. आता स्ट्राईकला आले ते म्हणजे रोहन. बघूया आपल्या संघासाठी किती धावा फोडू शकतात ते. पहिला चेंडू. लेग बाई. 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. एक चोरटी धाव घेण्यामध्ये सक्सेस. लेग बायच्या स्वरूपात अजून एक धाव. 3 चेंडू 5 धावा झालेले आहे. योगेश बॉलिंग ट्रॅकवर. व्हाईट चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. सहा धावा. दोन धावा. 4 चेंडू 8 धावा. योगेश बॉलिंग ट्रॅकवर. चार चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न आणि हा चौकार. रोहनच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. पॉवर प्लेचा यूज करत असताना रोहन. शेवटचा चेंडू आणि धाव पलक गेले ते म्हणजे 12 धावांवर. शेवटचा चेंडू बघूया. गचाल क्षेत्ररक्षण. ओव्हर 14. 1 ओव्हरच्या नंतर स्कोर झालाय तो म्हणजे 14 धावा. हॅलो हॅलो. मनीष पवार यायचंय. पॅव्हलियन मध्ये यायचंय. बेस्ट गोलंदाज सगळं ऑलराऊंडर मनीष पवार. सध्या त्यांच्या हाताला दुखापत झाली म्हणून, नाहीतर तुम्हाला माहिती आहे त्यांचा परफॉर्मन्स नक्की. सध्या पुष्पासारखे ते चालतायत. तुम्ही बघू शकता त्याला. सेकंड ओव्हर घेऊन येतात ते म्हणजे महेंद्र. महेंद्र धोनी. हे आज लागते ना बॅट. मी गेली चॉईस माझी. माझी बॅट मी पण जाम हलकी गेली. सोडली तिला जरा. स्ट्राईकला कोण आहे? अरे भारी झाले आता. नाही संतोष आहे. स्ट्राईकला आहे ते म्हणजे संतोष.
40 वाला. जास्त वेळ घेताय तुम्ही बॉलिंग टीम. महेंद्र पहिला चेंडू घेऊन असताना पहिला चेंडू व्हाईट. व्हाईट +1. धावसंख्या 16. 1 ओव्हरची समाप्तीवर. स्ट्राईकला आता आला रोहन. स्ट्राईकला आहे तो म्हणजे रोहन. रोहन आता मात्र 4 धावांसाठी हा खेळलेला चौका. 20 धावा. दोन चेंडू 20 धावा. अरे एक बंद केला. नाना कुठे आला? चालू कर ना. 2 चेंडू 20 धावा. येणारा तिसरा एक चेंडू सॉरी. एकच चेंडू झालाय. पहिला वाईड होता. कोणी रे? बॅट्समनला दुखापत झाले का बघायचंय. हॅलो 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 पाणी हवंय का बॅट्समन? हॅलो 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 हॅलो. दीपक ही जागा मस्त आहे. सावली द्यायला टेन्शन ना भाई. सावलीत आलं की टेन्शन लागला. त्याला जोरदार बॉल हार्ट तरी ना तो. बॅट लागला ना. बॉल लागला ना. बॉल लागला मला वाटतं. मिस केला बॉल. हा मिस केला त्याने बॉल. मांडीवर लागला. मांडीवर. मांडीला नाही. जराचा मांड्यांच्या वर लागलाय. गाठ तर घातला असेल रे. गाठ घातला असता तर एवढं नसा लागला. नाही घातला. गाठ नेहमी घालतो. सॉफ्ट ड्रिंक्सला पण घालतो गाठ. हे पवार त्याला बाहेरच ठेवायला पाहिजे होतं. मी आत येतो. तो तिकडेच टाकतो बॉल. हे नाना कुठे गेला? फॅन लावायचा होता. तुझं काय आलं दादू? दादूला हार्दिक अभिनंदन दादूचं. तीन चेंडू 21 धावा. 6. रोहन यांच्या बॅटमधून 6 आलेला आहे. भेटेल तो बॉल भेटेल. त्या साईडचे बॉल भेटतील सगळे. या साईडचे बॉल नाही. मॅच बॉल भेटलेला आहे. 4 बॉल 27 धावा झालेले आहेत. इथे का बाहेर काढलेला मला काय माहिती. लॉजिकच नाही लागला. तिथे पण हा बॉल तिथे पण स्टॉप करू शकतो. अरे हा इथं बाहेर काढण्याचा अर्थच नाही. रिव्हर्स पहिल्या बॉलला पण सेम मिस्टेक. तो तिथे काढला होता. बॉल पुढे टाकला होता. इथे काढायला पाहिजे.
रोहन यांनी फुल टॉस बॉलवरती परत एकदा समाचार घेतलेला आहे. रोहनच्या बॅटमधून 2 बॉल 2 सिक्सर. बॉल जाईपर्यंत येईल. बॉल घ्या दीपक दीपक भाई बॉल ले लो. दीपक भाई बॉल ले लो. अंपायर कडे दे. मॅच बॉल होईपर्यंत दुसरा बॉल दिलेला आहे. मॅच सुरू करावी. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. 33 रन. मॅच बॉल आलेला आहे. अंपायर कडे ठेवायला दे. बॉलर महेंद्र. नाही ते पहिलं. महेंद्र यांच्या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू. फुल टॉस बॉल. 1 रन धाव कंप्लीट केलेले आहे. 34. पहिला वाईड वर 1 आहे. 2 ओव्हर 34 धावा स्कोर फलकवर. जास्त वेळ न घेता लवकरात लवकर तिसरी ओव्हर सुरू करायची आहे, कारण की आपल्याला अजून पुढे खूप मॅचेस खेळायचे आहेत. परत वाईड. परत डॉट. 2 6. 34. भाई बॉलर न्यू बॉलर आशिष शर्मा. हा का? लागत नाही. बॅटिंग भारी भाई. त्यांची बॅटिंग भारी. पहिला चेंडू वाईट बॉल. 35 धावा झालेल्या आहेत 2 ओव्हर. एक धाव घेतलेली आहे. 1 बॉल 36. दुसऱ्या बॉलला पण 1 रन कंप्लीट केलेला आहे. आता स्ट्राईकला आलेला आहे रोहन, ज्याने मागच्या ओव्हरमध्ये 2 बॉल 2 सिक्स मारले होते. आलेली बाळा बघ ओरा झालाय. बाला गोरा झालाय. तिसरा बॉल यॉर्क टाकलेला आहे आतिशांनी रोहनला पूर्ण क्रीजवर अडकवून ठेवलेला आहे. सिक्स. संतोष यांच्या बॅटमधून पहिलाच 6 आलेला आहे. 4 बॉल 44 धावा झालेल्या आहेत. 4 बॉल 44 धावा झालेल्या आहेत. सलामीची जोडी अजूनही खेळत आहे रोहन आणि संतोष. रन चांगले झालेत. ब्लॉकेजचा मारा केलेला आहे आणि योगेशने मस्त अशी फिल्डिंग केलेली आहे. उत्कृष्ट. योगेश भाई गुड फील्डिंग. 5 बॉल 46 रन झालेले आहेत. शेवटचा चेंडू. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू.
रोहन यांचा कॉल आला होता. अरे जा दुसरा और दो बनेगा. मॅच बॉल आलेला आहे. दोन घेतले हॅम्पर करून घेतला. आताच्या बॉलला 2 रन आलेले आहेत. 3 ओव्हर 48 रन झालेले आहेत. या ओव्हरला 16 रन आलेले आहेत. या ओव्हरला 14 आलेले आहेत. 14 सॉरी 14. थोडीशी मिस्टेक झाली होती. आतिशभाई समजून घ्यावे. 48. भाई बॉलर कोण आहे? राहुल. बॉलर नेम राहुल. हा स्ट्राईकला रोहन. इनिंगच्या शेवटचा ओव्हर राहुल यांच्याकडून टाकण्यात येत आहे आणि हाणामारीचे षटक घेऊन आलेले आहेत. टोटल किती मॅचेस आज? 12 होते. शेवटच्या ओव्हरला हाणामारी करण्यासाठी रोहनकर स्ट्राईक आलेले आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. संतोष आणि रोहन. नाही खेळणार मी आज खेळून जमलो 2 दिवस. पहिलाच बॉल रोहननी स्ट्राईक साठी कॉल होता आणि 2 रन कंप्लीट केलेले आहेत. संतोष यांनी कॉल दिला होता. रोहन यांनी तो एक्सेप्ट करून 2 रन धावा कंप्लीट केलेले आहेत. एक बॉल 50 रन. टीमचे 50 झालेले आहेत. रोहन यांनी बॅट वरती दाखवले तरी चालेल. रोहन यांना आता फुल टॉस बॉल होता. त्याने कव्हर क्षेत्रातून पळणारच नाही तो. 1 रन काढलेला आहे. काम झालं. नॉन स्ट्रायकर थोडेसे दमलेले आहेत वाटतं. दोन बॉल 51. आतापर्यंत काय लर्निंग होतं. पुढ्यातले बॉल नाही मारत. शॉर्ट टाकलं तर मारतो. शॉर्ट कधी टाकायचं? तुमच्याकडे चांगला स्पीड आहे ना. एक रन. 3 बॉल 52. तरच मारेल. रोहनला फुल टॉस टाकलाय. रोहननी फुल टॉस बॉलचा चांगल्याच प्रकारे समाचार घेतलेला आहे. 6 मारलेला आहे. 4 कुठला? नाही. चार बॉल 58 झालेला आहे स्कोर. शेवटचे 2 चेंडू उरलेले आहेत. बॉलरनी जर रोहनला फुल टॉस बॉल आणि बॅटच्या लेवलने दिले तर तो रोहन त्या बॉलचे चांगलेच समाचार घेतो. सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. शेवटचा चेंडू. 5 चेंडू 60 धावा झालेल्या आहेत. रोहन हा शेवटचा चेंडू आहे. अजूनही सामने खेळवायचे आहेत. लवकर टाकावे. राहुल रोहन. रोहनला
परत ही फुल टॉस बॉल टाकलेला आणि त्यांनी फुल टॉस बॉलचा समाचार घेऊन 4 रन. 4 ओव्हर 64. फर्स्ट इनिंग संपलेली आहे. दोन्ही बॅट्समन मस्त बॅटिंग करून जी सलामीची जोडी आहे संतोष आणि रोहन. अजून काढ 2 काढ. अंपायरला पाणी दे. तुला मला घेतलं की इथं दे. अजून एक दे. पाणी पाहिजे. बेला 11 संघाने प्रथम बॅटिंग करून रोहन आणि संतोष या सलामीच्या जोडीने 64 धावा कुठलेल्या आहेत. आता सीबीजी संघाला 65 रन करायचे आहेत, ते बी 4 ओव्हरमध्ये. नाही नाही ते मोजलेत ते मोजलेत. ते नाही लिहिले 6 4. सलामीची जोडी संतोष आणि रोहन. वैयक्तिक रोहननी 44 धावा कुठलेल्या आहेत. सीबीजी संघावरती पूर्ण हल्लाबोल केला होता. पाणी पाहिजे. आता रोहन ते राहुल झाला ते. बोल ना. सीबीजी संघाने याचा बॉल चेक करायचे आहेत. बेला संघाने लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. आपल्याला उर्वरित आणखीन सामने खेळवायचे आहेत दिवसभरात. 12वा फिल्डर इथं आपल्या समालोचक कक्षामध्ये हवा आहे. संपतील बॉटल संपतील म्हणून. बेला संघाने फिल्डिंग सजवून ठेवायची आहे आणि सीबीजी संघाचे 2 बॅट्समन बॉल चेक करण्यासाठी यावे. सीबीजी संघाचे बॅट्समन बॉल चेक करून मैदानात जावे. खेळाडू कक्षातून बाहेर कोणी बसायचं नाही. जी शिडी दिलेली आहे त्याच्यावर आतमध्ये बसावे, शिडीवर बसायचं नाही. खेळाडूने आतमध्येच बसावे. प्रणव यांनी बॉल चेक करण्यासाठी इकडे यावे. बसे धनेश आहे ना काहीतरी.
फिल्डिंग सजून घ्यायची आहे लवकरात लवकर. दोन्ही बॅट्समॅन आतमध्ये आलेले आहेत. बॉल पण चेक झालेला आहे. मॅच सुरू करावी लवकरात लवकर. नाही नाही, सुटली सुटली. बॉलर नेम काय आहे? लुमा लुमा काय काय? लुमा. बॉलर नेम लुमा. ओपनर बॅट्समॅन दिनेश आणि प्रणव. पाणी पाहिजे का? हे पाणी काढ दादा. केतन रोहनच्या हातात बॉल. रोहनच्या हातून चूक होणार नाही. रोहन वरती दे ना त्याला कॅमेराला. कॅच करेल तो. थांब थांब अजून घेऊन जाय. विकेट आला ना? हा विकेट. दिनेश ना? दिनेश यांच्या पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाला. पण दुसऱ्या बॉलवरती रोहन यांच्या हातून कॅच सुटणं अशक्य होतं. कारण की रोहन चांगले बॅट्समॅन फिल्डिंग करणारे फिल्डर आहेत. लुमा यांच्या दुसऱ्याच बॉलवरती विकेट घेतलेला आहे. आता योगेश सीबीजी संघाचे न्यू बॅट्समॅन योगेश तिवारी. पहिला बॉल लुमाचा योगेश भाई खेळणार आहेत. ब्लॉकेजचा मारा 1 रन. योगेश योगेश. एक 3 बॉल 3. 3 बॉल 3 धावा. लुमा यांच्या पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाला. पण दुसऱ्याच बॉलवरती कॅच हा रोहननी पकडलेला आहे. फुल टच बॉल. प्रणव यांना असे फुल टच बॅटवरती टाकले तर ते ग्राउंडच्या बाहेरच बॉल मारतील. लुमा यांना माहिती असून सुद्धा त्यांनी फुल टच बॉल टाकलेला आहे. 6 टार्गेट 65 चा टार्गेट दिलेला आहे बेला संघाने. 3 बॉल. कॅच. प्रणव यांची खेळी संपलेली आहे. 6 मारल्यानंतर त्यांनी दुसऱ्या बॉलवरती समाचार घेतलेला आहे. बॉल किती? 5वा बॉल आहे. 5 बॉल झाले ना? 5 बॉल झाले. 5 बॉल झाले. 5 बॉल. शेवटचा चेंडू. प्रणवचा विकेट. 5 चेंडू 9 धावा झालेले आहेत. ते काढ. जरा दे भाई, आमचा माणूस आहे तो. आपला आहे ना? मध्ये आज दोस्त आहे आता काय. संपतील रे भाई आमच्या पाण्याच्या पाहिजे. बस झाले 4 मध्ये ऍडजस्ट. घरी घेऊन आला ना खरं सांग. शेवटचा चेंडू. न्यू बॅट्समन हेमंत सर डॉट बॉल केलेला आहे. लुमा यांनी उत्कृष्ट अशी ओव्हर टाकून प्रणव कॅच आउट. प्रणव कॅच आउट झाला. कॅच बाय गिल. नंतर आला हेमंत. कॅच बाय गिल. 2 विकेट. आता न्यू बॅट्समन
हेमंत आणि योगेश मैदानात आहेत. 1 ओव्हर समाप्त. 2 विकेट 9 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतलेल्या आहेत लुमानी आणि 9 रन दिलेले आहेत. सेकंड ओव्हर टाकण्यासाठी येत आहेत. लुमा त्याचं ऐकू नको संतोषचं. सिरियसली सांगतोय तुला टाकायचं टाक. ए जेटा इकडे बोलायला बघ. घेऊन ये वडापाव 2 इकडे. अरे घेऊन ये ना इकडे 2. आम्ही खातो. खाऊ लाला. आज झोली पहिल्यांदा जेटा कसा आवरे पण नाही करत आहे. ये इकडे बस ये. उन्हात नको खेळू आता तू. काय बोलला बघितलं का? बोलतो पहिल्यांदा जेटा आवरे पण नाही करत आहे. त्याचं नाही बोला त्याला माहिती आहे. या. पाणी पाहिजे का भाई? पाणी तुला पाहिजे. तुझ्या गाणी टाकू कलिंगड. ये वर. बॉलर नेम सांगावे. संदीप. दुसरे षटकार घेऊन येत आहे संदीप. सीबीजी संघाकडून बॅटिंग करत आहे योगेश. योगेश आणि संदीप. 1 ओव्हर समाप्तीनंतर 9 धावा. सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू. नाश्ता नाही करतात लगेच. ही मॅच होऊन द्यायची ना. जड होतील. जड होतील. कधीच मागवलेला. ऐसे भी जेटा जडच आहे ना. माईक वर नाही बोलला जेटा. काय नाही. लवकर सुरू करावे. फुल टॉस चेंडू. योगेशनी चांगलाच समाचार घेऊन 4 रन मारलेले आहेत. ऐसे ऐसे योगेश भाई. न्यू बॅट्समॅन हेमंत मैदानात दाखल झालेले आहेत. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू. 4 रन. 4 धावा आलेले आहेत. 1 बॉल 13 धावा. तो टिकला तर मारेल. त्या दिवशी चांगलं खेळत होता. त्याचं नाव नाही मला माहिती. आरके मध्ये विक्की तो नाही का? नाही. अरे दुसरा चेंडू योगेशच्या हातून. थोडीशी मिस फिल्डिंग झालेली आहे तरी त्यांनी रिव्हर्सचा मारा केला होता. आता हा चौका असता जर फिल्डरच्या हाताला लागला नसता. क्षेत्ररक्षकाला मिस फिल्डिंग म्हणू शकत नाही पण त्यांनी 4 रन 3 रन वाचवलेले आहेत. हेमंत त्यांना डॉट बॉल. 3 बॉल झाले. 3 बॉल झाले. 1 डॉट 4 1 डॉट. फुल टॉस चेंडू. नाही डायरेक्ट तसे हा तसा. कॉलिंग मिस्टेक. स्वस्तात विकेट गमावलेला आहे. सेकंड करत हेमंत सर आउट झालेले आहेत. विकेट 1 रन वरती. दुसऱ्या रनला आउट. 15 झाले. हेमंत आउट झाला. हेमंत यांचा विकेट गेलेला आहे. आशिष. न्यू बॅट्समॅन आशिष. फुल टॉस चेंडूचा मारा. चालू केलेला पाठवेल त्यासाठी. 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 9 रन आले होते. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू.
2 ओव्हर 17 रन कंप्लीट झालेले आहेत. बॉलर हा बॉलर नेम कोण आहे? संदीप होता मगाशी. आता तिसरा कोणाला माहित नाही. सेकंड ओव्हर टाकली संदीपनी. त्याने 8 रन दिलेले आहेत. पहिल्या ओव्हरला लुमानी 9 रन दिलेले होते. तसेच संदीपनी 8 रन दिलेले आहेत. लुमानी 2 विकेट घेऊन 9 रन दिले होते. आता दबला पूर्ण score. आता या ओव्हर मध्ये 4 6 आले पाहिजे पैसे. हा तर काय तर होईल. या साईडला हवा आहे ना या स्कोर मध्ये. लुमाबाई बॉलर नेम रिजवान. न्यू बॉलर नेम रिजवान. अपोजिट बॅट्समन आशिष. रिजवान आणि आशिष. 2-2. बॉल डॉट खाता नाही. आशिष यांना फुल टॉस बॉल टाकला होता रिजवान यांनी. वा फिल्डिंग 3 धावा कंप्लीट केलेले आहेत. 1 बॉल 20 धावा. रिजवान यांच्या पहिल्याच बॉलवरती 3 रन. फुल टॉस बॉल होता. आशिष यांना तो भिरकवता आला नाही. दुसरा बॉल योगेश यांना डॉट केलेला आहे. नाही. 6 नाही. कॅच ड्रॉप झालेला लुमाकडून. एकच धाव काढलेले. लुमा यांनी आपल्या संघासाठी 5 रन वाचवलेले आहेत. रन आहे बॉलच्या खाली. बघा पहिल्या ओव्हर मध्ये देखील असंच झालं होतं. पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप झाला होता. दुसऱ्या चेंडूवरती बॉल रोहनकडे गेला होता आणि रोहनने तो कॅच टिपला होता. तसंच आता देखील सेम झालेला आहे. लुमा यांनी 5 रन अडवले पण तो झेल सुटलेला आहे आणि त्याच्या दुसऱ्याच बॉलवरती रोहन यांच्याकडे कॅच. आशिष आउट झालेले आहेत. कॅच आउट. न्यू बॅट्समन महेंद्र. एक रन काढलेला आहे. 1 to go. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. 5 चेंडू 22 धावा. नाही त्यांचा जिंकू तर दे. आता फिल्डिंग करतात ना. शेवटचा चेंडू योगेशांना डॉट बॉल. विजय 11 विजयला यायचा टॉस साठी. विजय 11 संघाने टॉस साठी कॉमेडी बॉक्स मध्ये यावे. विजय भैया यांनी स्टेजशी संपर्क साधावा. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. सहा बॉल 43 धावांची गरज आहे. सामना एकतर्फे झुकलेला आहे. बॉलर नेम कपिल.
83 वर्ल्ड कप नंतर कपिल आता बॉलिंग टाकत आहे. कपिल शेवटची ओव्हर घेऊन आलेला आहे आपल्या संघासाठी. योगेश आणि बॉलर कोण बोलला? कपिल. महेंद्र मैदानामध्ये. कपिलच्या पहिल्या बॉलवरती मारा करण्यासाठी महेंद्र. पाचचा बॉल डॉट बॉलर आहे कपिल. कपिल यांचा पहिला चेंडू. हे बाटली दे रे त्याला. बॉटल आणली ना विजय भाईनी. दुसरा चेंडू. बॉल खाली लुमा. आता लुमा कडून कोणतीही चुकी झालेली नाहीये. लुमाने जाल. न्यू बॅट्समन रवी. महेंद्र आउट झाला. जास्त वेळ घ्यायचा नाही आपल्याला. अजून पुढे खूप सामने खेळवायचे आहेत. पहिल्या मॅच मध्ये विजय झालेला संघ विजय 11 संघाचे कप्तान यांनी बाळाशी संपर्क साधायचा आहे. लावड्या मी का मथुर आहे का? रवी. न्यू बॅट्समन रवी आणि अरे नको करू आउट. रवी यांना रनआउट केलेला आहे. 3 बॉल झालेले आहेत. हाणामारीच्या षटकातले शेवटचे 3 चेंडू आणि योगेश स्ट्राईक वरती आहे. रवी आउट झालेले आहेत. न्यू बॅट्समन राहुल. राहुल यांनी लवकरात लवकर मैदानात जावे. शेवटचे 3 चेंडू. 3 चेंडू 43 धावा. आता इथून समीकरण पूर्ण बेला संघाकडे झुकलेलं आहे. विजय 11 संघाचे कप्तान इथे स्टेजवरती येण्याची कृपा करावी, अन्यथा पेनल्टी लावण्यात येईल. तुम्हाला आता 2 ते 3 वेळा अनाउन्समेंट करून सांगितलेलं आहे. हा दुर्गेश भाईने हात दिलेला आहे. चौथा चेंडू. झेल ड्रॉप झालेला आहे. योगेशांनी रन कंप्लीट करावा. शेवटचा चेंडू. कपिल यांच्याकडून राहुल साठी शेवटचा चेंडू. इनिंग कंप्लीट होत आहे. राहुल यांना डॉट. कपिलने मस्त ओव्हर टाकलेले, एकच रन दिलेले आहे. टार्गेट होता 65.